नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टडीइंग द अप्लाइड मेकॅनिक्स and what are the outcomes of applied mechanics, that is course outcomes. Means after studying this course of applied mechanics, what the students are knowing or they able to know about, that is nothing but the course outcomes. Now in this video lecture we will see what is the teaching and examination scheme of this course. Now in the teaching scheme, 3 lectures in a week we are interested to conduct. आठवड्यातून 3 तास लेक्चर्स होतील and 2 hours practical is to be conducted. Means 3 lectures आणि 1 practical 2 तासाचं. This is the teaching scheme in a week. Now what is the examination scheme? This subject is having theory marks allotment as well as practical marks allotment. The theory is for 100 marks. This total theory is of 100 marks. Now the paper is for 3 hours. In this 3 hours, what we are expecting? The end semester exam of maximum 70 marks. 70 मार्काचा थिअरी एक्झामिनेशन आहे. 70 मार्क्स जो आहे तो थिअरी एक्झाम साठी आहे. दॅट इज एंड सेमिस्टर एक्झाम. 70 मार्क्स. 70 पैकी विद्यार्थ्याला कमीत कमी 28 मार्क मिळाले पाहिजेत. मिनिमम 28 मार्क्स पासिंग करिता विद्यार्थ्याला 28 मार्क मिळवणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर राहिलेले 30 मार्क जे आहेत दॅट इज फॉर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. 30 मार्क्स. हे जे 30 मार्क्स आहेत हे 2 विभागाअंतर्गत दिलेले मार्क आहेत. म्हणजे कसे? 20 मार्क्स आर फॉर क्लास टेस्ट. क्लास टेस्टचे 20 मार्क आणि 10 मार्क जे आहेत ते मायक्रो प्रोजेक्ट्स. आफ्टर द एंड ऑफ सेमिस्टर स्टूडेंट्स आर रिक्वेस्टेड टू सबमिट देयर मायक्रो प्रोजेक्ट and that micro project is having 10 marks. म्हणजे इथे जे 30 मार्क दिसतात त्यापैकी 20 मार्क हे क्लास टेस्टचे आहेत आणि 10 मार्क जे आहेत ते मायक्रो प्रोजेक्टचे आहेत. इथं out of these 30 marks minimum marks जे आहेत that is not required but for scoring higher percentage these 30 marks are also important. जास्तीत जास्त पर्सेंटेज घेण्याकरिता हे 30 मार्क्स मिळवणेही खूप महत्त्वाचे आहेत. In this way this 100 marks are there. In that 100 marks, total weightage for theory examination is for 100 marks. Out of that, student should able to get minimum 40 marks. Now let us see what is the practical weightage for this subject. The practical weightage is of 50 marks. In that 50 marks end semester exam related with the practicals or hands on skill, that is of 25 marks. 25 मार्काची प्रॅक्टिकलची एक्झाम आहे.
25 पैकी मिनिमम तुम्हाला 10 मार्क मिळाले पाहिजे आणि 25 मार्क जे आहेत ते प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मीन्स व्हॉट रायटिंग ऑफ मॅन्युअल्स डूइंग प्रॅक्टिकल्स अँड देअर कॅल्क्युलेशन्स जे अप्लाइड मेकॅनिक्सचे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते प्रॅक्टिकल्स करणे कॅल्क्युलेशन्स करणे आणि रिझल्ट फाइंड आउट करणे आणि मॅन्युअल कंप्लीशन म्हणजे प्रॅक्टिकल रिलेटेड टर्म वर्क जे आहे दॅट इज हॅविंग 25 मार्क्स 25 मार्क हे प्रॅक्टिकलचे टर्म वर्कचे मार्क आहेत तिथेही तुम्हाला मिनिमम रिक्वायरमेंट जे आहे ते 10 मार्क्स आहे आणि टोटल वेटेज जर बघितलं तर प्रॅक्टिकलचं 50 मार्क्स आहे आणि मिनिमम जे आहे विद्यार्थी पास होण्याकरता 20 मार्क मिळवणे आवश्यक आहे प्रॅक्टिकल मधले 25 मार्क जे आहेत ते एंड सेमिस्टर एग्जाम सेमिस्टर एंड होण्या अगोदर 25 मार्काची प्रॅक्टिकलची एक्झाम होईल त्याच्यामध्ये मिनिमम 10 मार्क मिळवायचे आहेत प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मॅन्युअल रायटिंग अँड कंप्लीशन ऑफ प्रॅक्टिकल वर्क 25 मार्क आहेत टर्म वर्कचे त्याच्यातही मिनिमम 10 मार्क्स मिळवणे आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने 25 अधिक 25 50 मार्क जे वेटेज आहे दॅट इज फॉर प्रॅक्टिकल असेसमेंट म्हणजे MSBT च्या करिक्युलम मध्ये अप्लाइड मेकॅनिक्स या कोर्स करिता 150 मार्काचं वेटेज आहे थिअरी 100 मार्क प्रॅक्टिकल 50 मार्क